तर आज आपण बनवून घेतोय रेशनच्या तांदळापासून डाळ तांदूळ ढोकळा व त्याचबरोबर आपण इथे इनो किंवा सोड्याचा वापर अजिबात नाही केला आहे, तरी तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला किती मस्त जाळी आलेली आहे व त्याचबरोबर किती स्पॉन्जी झालेला आहे। तर मित्रांनो, उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर यासाठी सर्वात आधी आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत। मित्रांनो, इथे आपण कोणताही जुना किंवा जाडा तांदूळ घेऊ शकता। फक्त इथे बासमती तांदूळ सोडून आपल्याला इतर कोणताही तांदूळ घ्यायचा आहे। तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेत आहोत त्याच वाटीने आपल्याला डाळ सुद्धा मोजून घ्यायची आहे। त्यामुळे डाळ मोजून घेत असताना एकच वाटी वापरायची आहे आपल्याला डाळ तांदूळ मोजून घेत असताना। तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेत रेशनचे। आता इथे आपल्याला ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची म्हणजेच चणा डाळ घ्यायची आहे। तर चणा डाळ मी ते 1 वाटी घेतली। आता याचबरोबर आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। ज्या वाटीने आपण चणा डाळ मोजून घेतली त्याच वाटीने इथे आपण पोहे घेतलेत। तुम्ही पोह्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता। इथे आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ पोहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाले। आता आपण साधारण 4 तासासाठी भिजत घालण्यासाठी ठेवून घेऊयात। तर हे पहा, 4 तासानंतर डाळ तांदूळ पोहे हे व्यवस्थित भिजून झालेले आहेत। आता हे भिजत घातलेले डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडे थोडे करून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला स्मूथ असं बॅटर तयार करता येईल। आणि यामधलंच आपल्याला पाणी वाटून घेण्यासाठी म्हणजे डाळ तांदूळ वाटून घेण्यासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे। तर हे पहा, मी मिक्सरच्या भांड्यातून स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे डाळ तांदूळ आणि पोह्याचं। आपल्याला अगदी असंच बॅटर हवं आहे। तर परफेक्ट आपण बॅटर तयार करून घेतलं। तुम्ही पाहू शकता कुठेही डाळ तांदूळ बारीक न झालेला नाही आहे, सगळं स्मूथ असं बॅटर तयार झालं। तर आपण सेकंड बॅचमध्ये सुद्धा डाळ तांदूळ टाकून अशी स्मूथ असं बॅटर वाटून घेतलं। आता आपल्याला या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जर थंडीचे दिवस असतील तर आपल्याला आधीच मीठ टाकून घ्यायचं आहे। जर गरमीचे दिवस असतील तर बॅटर फर्मेंट झाल्यावरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून छान असं या बॅटरला हाताच्या मदतीने मस्त असं फेटून घ्यायचं, जेणेकरून हाताची ऊब मिळेल व त्यानंतर बॅटर छान असं फर्मेंट होईल। साधारण 5 मिनिटं तरी आपल्याला बॅटरला हाताच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे। आता छान फेटून झालं की लगेचच आपल्याला एखादी प्लेट झाकून ठेवून घ्यायचं आहे किमान 8 तासासाठी व त्यानंतर मस्त असं बॅटर फर्मेंट होतं। मित्रांनो, मी हे रात्री बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवून घेते। बॅटर फर्मेंट केल्यामुळे आपल्याला इथे इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर नाही करावा लागणार आहे। त्यामुळे इथे आपल्याला साधारण 8 तासासाठी बॅटर फर्मेंट करून घ्यायचं आहे। सकाळी आपण अर्ली द मॉर्निंग ढोकळा बनवून घेण्यासाठी सुरुवात करणार आहोत। आता जर आपल्याकडे थंडीचे दिवस असतील तर किमान 12 तास फर्मेंट होण्यासाठी बॅटरला लागतं। तर आपल्याला काय करायचं, एखादा गरम टॉवेलनं किंवा शॉलने आपल्याला हे पातेल्याला कव्हर करून घ्यायचं। असं केल्याने ते शॉलची आणि टॉवेलची ऊब या पातेल्याला मिळेल व बॅटर पटकन असं फर्मेंट होईल। जर आपल्याकडे गरमीचे दिवस असतील तर आपल्याला साधारण 8 तास बॅटर फर्मेंट करून घेण्यासाठी पुरेसे होतात। तर आता आपण बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवून घेऊयात। तर साधारण 8 तासानंतर बॅटर असं मस्त फ्लफी तयार झालेलं आहे, जाळीदार तयार झालेलं आहे। आता आपण बॅटरला सर्वात आधी गुड मॉर्निंग बनवूयात। तर हे पहा, बॅटर किती छान असं फुललं आहे, जाळी आलेली आहे। आता आपण एकदा चमच्याच्या मदतीने हलकंसं मिक्स करून घेऊयात, खूप जास्त मिक्स न करता। तर तुम्ही पाहू शकता मी हलकंसं मिक्स करून घेते आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळ नाही आहे आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे। तर आपल्याला याच पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी। आता आपल्याला यामध्ये हळदी पावडर, हिरव्या मिरचीचा ठेचा व त्याचबरोबर 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला चमच्याच्या मदतीने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य। तर आपण यामध्ये इनो किंवा सोड्याचा वापर अजिबात नाही करणार आहोत। जर आपल्याला इनो किंवा सोड्याचा वापर करायचा असेल तर टोटल ऑप्शनल आहे, तुमच्या मनावरती आहे, तुम्ही इनो किंवा सोड्याचा वापर करू शकता। तर तुम्ही एकदा जवळून पहा, बॅटरला किती छान असे बुडबुडे आलेले आहेत, म्हणजेच परफेक्ट। आता आपण एक ढोकळ्याची प्लेट घेऊयात, त्याला तेल लावून घेऊयात आणि एका बाजूला आधीच पाणी गरम करून घेण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन ढोकळ्याला वाफ मिळेल व त्याचबरोबर छान असं फुलेलं सुद्धा व जाळीदार बनेल। त्यामुळे तर हे सर्व बॅटर मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं। 1 ते 2 वेळेस टॅप करून घ्यायचा। त्यानंतर मी एका
ढोकळ्याच्या कढईमध्ये आधीच पाणी गरम करून घेण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। तर आता ही ढोकळ्याची प्लेट ठेवून घेऊयात। मित्रांनो, कढई भरपूर गरम असल्यामुळे मला थोडी पोळण्याची भीती वाटत होती, त्यामुळे ही प्लेट थोडीशी क्रॉस झाली। बॅटर थोडंसं खाली गेले, पण बाकीचं बॅटर आहे। आता मला वाटत होतं हे पोळण्याच्या भीतीमुळे हे सगळंच बॅटर खाली जातं का, पण नाही गेलेलं आहे। तर आता एकदा आपण चमच्याच्या मदतीने राहिलेलं बॅटर एकदा स्प्रेड करून घेऊयात। मजा असं झालेलं आहे, तुमचं असं नाही होणार मला माहिती आहे। तर आता आपण लगेचच झाकण ठेवून घेऊयात आणि लो फ्लेमवरती 15 मिनिटांसाठी ढोकळा व्यवस्थित शिजवून घेऊयात। तर आता आपल्याला चाकूच्या मदतीने एकदा चेक करायचं आहे ढोकळा शिजला आहे का। तर चाकू क्लीन निघत असेल म्हणजेच ढोकळा परफेक्ट शिजला आहे। ढोकळा थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून घेऊयात। तोपर्यंत गॅसवरती एक कढई ठेवून घेऊयात। त्यामध्ये साधारण 3 ते 4 चम्मच छोटे चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तेल गरम झाले की आपल्याला इथे 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचं आहे। 1 किंवा अर्धा चमचा मोहरी घेऊ शकता। त्याचबरोबर इथे 15 ते 20 कढीपत्त्याचे पाने घ्यायचे आहेत। इथे अर्धा चमचा तीळ घ्यायचा आहे। जर तीळ आवडत असेल तर टाका, तीळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर हे सर्व साहित्य छान असे काढून घ्यायचे व त्याचबरोबर उभ्या आकारामध्ये कापलेल्या आपल्याला 3 ते 4 मिरच्या या तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे आपला तडका तयार झालेला आहे ढोकळ्याचा। मी इथे पाणी नाही टाकणार आहे। आता आपण हा तयार केलेला ढोकळा एकदा चमच्याच्या मदतीने छान असे या ढोकळ्यावरती स्प्रेड करून घेऊयात। तर आपण फोडणी छान अशी स्प्रेड करून घेतली ढोकळ्यावरती। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। कट करत असताना कुठेही चाकूला लागला नाही व परफेक्ट असा कट झाला। तुम्ही पाहू शकता ढोकळा किती सुंदर आणि मस्त बनलेला आहे, किती स्पॉन्जी बनलेला आहे, किती जाळीदार बनलेला आहे। तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ढोकळा बनवून पहा। मित्र आणि मैत्रिणींनो, जर आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला। तुमची एक कॉमेंट मला खूप प्रोत्साहन देते नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी। तर प्लीज कॉमेंट जरूर करत चला। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।